या घराची ढाल बनून राहिले, पण तुम्हाला फक्त माझा अपराधी चेहराच दिसतो, हो ना? ऐकताय ना सगळे? ऐकताय ना? ही म्हणून करत होती सगळं. ही मुलगी ना हे कधीतरी आपल्याला सगळ्यांना ऐकून दाखवणार. तिने केलेल्या उपकारांची आपल्याला जाणीव सुद्धा करून देणार. ठाऊक होतं मला, कारण ही अशीच आहे. तू असं बोलतेस जणू काय तू ना एकदम असा चांगुलपणाचा पुतळा आहेस आणि आम्ही सगळे नराधम. तू एकटी चांगली या घरात आणि आम्ही सगळे वाईट, हो ना? पण तू काय केलंयस? तू किती चुका केल्यास त्या सांगू मी तुला. हे ताराचं गाणं, तुझा आवाज वगैरे, या सगळ्या छोट्या छोट्या चुका आहे. तू जीव घेतलायस, एका जीवाचा बळी घेतलायस तू, बळी, आणि त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही. आम्हाला सोड, तू अमृताला सुद्धा सॉरी नाही ना म्हणालीस? स्वतःवरची जबाबदारी झटकलीस आणि आम्हाला आता तत्वज्ञान शिकवतेस. अमृताशी असं वागायचं, तसं वागायचं, हे नाही करायचं, ते नाही करायचं. आम्हाला नको अक्कल शिकवूस तू. अक्कल नाही शिकवत दिलोत्तमा मॅडम, आणि तुम्ही या सगळ्याला मला जबाबदार ठरवताय ना. मी फक्त अमृता वहिनींना या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, ज्याचा प्रयत्न तुम्ही कधीच नाही करू शकलात. अमृता वहिनी त्या खोट्या बाहुलीला आपलं बाळ समजतायत, त्या वेड्या होत आहेत, आणि ह्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार आहात. तू कोणाशी बोलतेस त्याचं भान आहे का तुला? सावली, शेवटचं सांगतोय मी, गप्प बस. तुम्ही गप्प बसा. अमृता वहिनींची जी अवस्था आहे ती बघून त्यातून त्यांना बाहेर काढावंसं नाही वाटलं ना तुम्हाला? आईच्या शब्दापुढे तुम्हाला काही दिसत नाही, हे आज सिद्ध झालंय सारंग सर. तुम्हालाही मी चुकीची वाटते ना? ह्या जगात काय योग्य काय अयोग्य हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या आईलाच कळतं ना. तुमची आई कधी चुकूच शकत नाही असं वाटतं ना तुम्हाला? कधीतरी योग्य बाजूने उभे राहा सारंग सर. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असं त्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे सावली तुला. कुठे थांबायचंय तुम्हाला कळायला हवं होतं सारंग सर. आता मी जे काही बोलले ना ते योग्य बोलले, पण तरी तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की मी चुकीचं बोलले तर तुम्ही सुद्धा माझ्यावर राग काढू शकता.